गडचिरोलीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। विधानसभेला मला पराभूत करण्याचा प्रयत्न झाला, आत्राम यांचा आरोप। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकाचा संदर्भ समजून घेण्याची पडळकरांची लायकी नाही। रिपब्लिकन पक्षाच्या सचिन खरात यांची गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका। मुळात गोपीचंद पडळकर, तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुमची मुळात लायकीच नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्याही पुस्तकातील वाक्याचा संदर्भ समजून घेण्याची तुमची लायकी नाही। पाकिस्तान अथवा भारताची फाळणी या पुस्तकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, हिंदू राष्ट्र, हिंदुत्व देशाला धोका आहे। देशाच्या स्वातंत्र्य, बंधुत्व याला धोका आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं। हे जनतेला ओरडून सांगा ना जरा। बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीची जर अंमलबजावणी केली असती तर उद्धवजींवर ही वेळ आली नसती। उद्धव ठाकरेंच्या गौप्यस्फोटावरती पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। उद्धवजींनी आता पश्चाताप करण्यापेक्षा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो मंत्र त्यांना दिलेला होता, जी शिकवण दिली होती, त्याची अंमलबजावणी जर का उद्धवजींनी केली असती तर आज उद्धवजींना किंवा ठाकरे कुटुंबियांना हे दिवस आले नसते। आदरणीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी जी शिकवण दिली होती त्याची अंमलबजावणी त्यांनी करायला। पुण्यातील शाहूनगरमधील महिलांकडून एकनाथ शिंदेंची भेट। शाहूनगरमध्ये आमचं योग्यरित्या पुनर्वसन करा अशी महिलांची शिंदेंकडे मागणी। बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागा वाटप निश्चित। भाजपा आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी 101 जागांवर निवडणूक लढवणार। लोक जनशक्ती पक्षाला 29 जागा, राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चाला 6 जागा जाहीर।